आज क्लिनिकला एक पेशंट आले होते. ते म्हणाले, "डॉक्टर, मला तुमच्याकडनं XYZ आजाराकरता ट्रीटमेंट घ्यायची आहे." मी म्हणालो, "ठीक आहे." तर मी काही बोलण्याआधीच ते त्यांच्या आजाराबद्दल बोलायला लागले. त्यांना होणारा त्रास, त्यांनी थोड्या वेळानंतर त्याच्याबद्दल कोणत्या टेस्ट लागतात त्याच्याबद्दल सांगितलं. त्यानंतर त्याला लागणारी मेडिसिन त्याच्याबद्दल बोलला. आणि विचारलं, की "डॉक्टर, तुम्ही ह्यामध्येच तर मला मेडिसिन देत नाही आहात ना?" तर मी म्हणालो, "तुम्हाला एवढं नॉलेज आलंय तरी कुठून?" ते म्हणाले, "तुमच्या इथे येण्याआधी मी Google आणि ChatGPT यांना माझ्या सर्व त्रासाबद्दल सांगितलं आणि त्याच्यावर मला त्यांनी त्याकरता लागणाऱ्या टेस्ट, करता लागणाऱ्या मेडिसिन ह्याबद्दल सर्व काही सांगितलं." तर मी म्हणालो, "मग जर सर्व तुम्हाला Google आणि ChatGPT ने सांगितलंय, तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज काय पडली?" तर ते म्हणाले, "मला शहानिशा करायची की हे बरोबर आहे की नाही." तर कारण मेडिसिन तर आम्हाला बाहेर कुठे अवेलेबल मिळणार नाही. तुम्हालाच द्यावी लागेल. मला हेच सांगायचं आहे. एकच गोष्ट Google आणि ChatGPTला विचारणे योग्य नाही. कारण Google आणि ChatGPT तुम्ही दिलेल्या सिम्प्टम्स नुसार तुमचे निदान करून देईल. पण डॉक्टर्स त्या त्रासामागील इमोशन्स व वेदनांची तीव्रता यावर औषधी देत असतात. जे तुम्हाला खूप फायद्याचे ठरते.